मध्ये घडणारा हा प्रकार म्हणजे खरंच लज्जास्पद आहे आणि तेही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडनं ही अपेक्षा नाही। त्यामुळे नाव मोठं आणि लक्षण खोटं असंच काहीसा प्रत्यय आलाय। मुळात यांना काय चॅरिटी हॉस्पिटल असं का म्हणायचा हा प्रश्न आहे। ही खाजगी किराणा मालाच्या दुकानासारखी चालतात, सवलती मात्र सगळ्या शासनाचा घेतात। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये मंत्रिमंडळाने ठराव करून याच हॉस्पिटलला याच रुग्णालयाच्या शेजारी आणखी 8,000 स्क्वेअर फूट जागा दिली, त्याची किंमत 10-20 कोटी रुपये असेल। म्हणजे पैसे शासनाचे, जमिनी शासनाच्या, सवलती शासनाच्या, इन्स्ट्रुमेंटसाठी पैसे शासनाचे, इन्स्ट्रुमेंटसाठी जकात त्या काळात जकात होती आणि इतर टॅक्सच्या सवलती मिळवायच्या। कुठलेही नियम पाळायचे नाही, त्यासाठी झालेला दंड भरायचा नाही, असले अनेक गुन्हे अशी रुग्णालय करत असतात। हे उघडकीला आलेलं एकमेव एखादं प्रकरण आहे। रोज तिथे घडतं, परंतु रोज काही तिथले प्रत्येक जण येणारा पेशंट आपल्या दुःखामध्ये असतो, त्याला स्वतःच काळजी असते, तो इतर भानगडीत फारसा पडत नाही। असे एखादं प्रकरण उघड केलं येतं, बाकीची रोज अशी शेकडो प्रकरणं दाबली जातात। त्यामुळे आणि आता या सगळ्या रुग्णालयांकडून व्यवस्थित काम केलं जातं हे बघण्याची जबाबदारी पुणे महापालिकेच्या आयुक्तांची आहे। पुणे महापालिकेचे म्हणजे प्रत्येक महापालिकेचे आयुक्त किंवा नगरपालिकेचे प्रमुख हे तिथल्या नागरिकांच्या सुविधेची, त्यांच्या हिताची काळजी घ्यायला बांधील आहेत ते, आणि शिवाय नर्सिंग ऍक्ट नुसार सुद्धा ती त्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे आता मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की आधी इथले जे महापालिका आयुक्त आहेत त्यांच्यावर कल्पेबल होमिसाइडचा गुन्हा दाखल करा, कारण ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत अशी रुग्णालय अशाच चुका करत राहणार, सामान्य माणसांचा बळी जाणार आणि आपण मात्र प्रत्येक वेळेला त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायचे। त्याच्याऐवजी यांनी आपल्या कामामध्ये सुधारणा करावी, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अन्यथा यांना जेलमध्ये पाठवण्यात यावं। बिलकुल विजयजी, खूप धन्यवाद। तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद। तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला ज्या काही सुविधा सरकारकडनं मिळत आहेत, तर हे फायदे सरकारकडनं मिळणारे नेमके काय आहेत त्याच्यावरती आपण एक नजर टाकूयात। 1 रुपया नाममात्र दरानं 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर 9 एकर जागा रुग्णालयाला देण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेकडनं बांधकाम करण्यासाठी अतिरिक्त FSI दीनानाथ रुग्णालयाला मिळकत कर आणि पाणीपट्टीमध्ये सूट देण्यात आलेली आहे। या बदल्यात गरीब रुग्णांवरती मोफत उपचार करण्याचा करारनामा सुद्धा झालेला आहे।